ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याआधीच मिठाचा खडा आम्ही केमचो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाही। जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा म्हणालो नाही। राऊतांना उत्तर देताना देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलतात हे महत्त्वाचं। मिठाचा खडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेतील सुषमा अंधारेंचं संदीप देशपांडेंना प्रत्युत्तर। विधानसभेत शंठ लोक बसलेत। विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्यानं मनसेच्या संदीप देशपांडे यांचं वादग्रस्त वक्तव्य। आमदार देशपांडेंवर हक्कभंग आणण्याच्या तयारीत। राज्य सरकारच्या कार्यक्रमात मराठी भाषेतील मोठा बोर्ड असतोच। मनसेनं हिंदी आणि इंग्लिशवर आक्षेप घेतला, मात्र हा कार्यक्रम लोकसभेचा। उपमुख्यमंत्री शिंदेंचं देशपांडेंना उत्तर। कोणत्याही व्यक्तीला नाही तर वृत्तीला बोललो। कार्यक्रम केंद्राचा असला तरी महाराष्ट्रात होता। हक्कभंगाच्या कारवाईला सामोरं जायला तयार। टीकेनंतर देशपांडेंची प्रतिक्रिया। संदीप देशपांडेंनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी। प्रताप सरनाईक यांचा इशारा। तर विधान भवनात कधी निवडून आल्यावर देशपांडेंना बोलण्यातला निरर्थकपणा समजेल। नीलम गोऱ्हेंचा पलटवार। संदीप देशपांडेंचं पद मनसेचं आणि काम भाजपचं। भाजपनं देशपांडेंच्या पत्नीला शासकीय पद दिल्यानं त्यांना ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होऊ द्यायची नाही। ठाकरेंच्या सेनेतील शरद कोळींचा निशाणा। मी नाराज नाही, मात्र 8 वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यावर थांबावंसं वाटतं। भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत। तर आगामी निवडणुकांची जबाबदारी घेण्याची तयारी। सर्वात आधी जाधव सुरतच्या सीमेपर्यंत आले होते, मात्र शिंदेंनी सांगितलं तुमचा विचार नंतर करू। शिवसेनेतील बंडावरून रामदास कदम यांचा दावा। तर जाधवांना जनताच संन्यास घ्यायला लावेल अशी ही टीका। उद्धव ठाकरे भास्कर जाधवांशी चर्चा करतील। त्यांच्या मनातील वेदना समजून घेऊ। भास्कर जाधवांच्या नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊतांनी शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव शिंदेंकडे मांडला होता। राऊतच सर्वात पहिले फुटणार होते, मात्र शिंदेंनी प्रस्ताव नाकारल्यानं ते थांबले। गुलाबराव पाटील यांचा आरोप। भय आणि भ्रष्टाचारामुळे आमचे आणि पवारांचे आमदार सोडून गेले। गुन्हा दाखल होण्याची भीती गुलाबरावांना होती। संजय राऊतांचा पलटवार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडवर मंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी उद्या समन्वय समितीची बैठक। तर फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची वेगळी बैठक होणार। इराणच्या 6 युद्धतळांवर हल्ला करत 15 विमानं हेलिकॉप्टर्स नष्ट केल्याचा इस्रायलचा दावा। इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी पुतीनकडे मदत मागितली।